अगदी सुंदर मिरची खार आपलं तयार झालेलं आहे। आज 25 दिवस झालेले आहेत मिरची खार घालून। मग मी तुम्हाला दाखवत आहे अगदी जुन्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहे त्यापैकी एक म्हणजे मिरची खार। तर हे आज मी तिला बघितलं तर बऱ्याचशा लोकांना माहिती देखील नाही। तर असं हे मिरची खार जे लोप पावत चाललेलं आहे, जे पारंपरिक पदार्थांपैकी आपल्या आहे, परंतु जे लोप पावत चाललेलं आहे, अशा प्रकारच्या रेसिपीज आपण नक्की करून बघायला हव्यात, कारण की आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील यांचा आस्वाद घेता यावा। तर चला मग आज आपण हे पारंपरिक जे मिरची खार आहे ती रेसिपी पाहणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, आपले मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे शीतल आणि आपण आहात शीतल रेसिपी महाराष्ट्रीयन मध्ये। सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या मिरच्या, त्यावर धूळ वगैरे भरपूर काही असतं, तर ती स्वच्छ धुवून घ्यायच्या। सर्वप्रथम आपण अगदी छान अशा मोकळ्या पाण्यात, खळखळ पाण्यात धुवून घ्यायच्या, जेणेकरून त्यावर बिलकुल घाण राहणार नाही। आणि मिठाच्या पाण्यामध्ये मी धुवून घेतलेले आहेत। तर या धुतल्यानंतर कोरड्या करून मग छान कट द्यायचे। अशा प्रकारे एक साइड कट करायची फक्त। ज्याप्रमाणे भरवा मिरची करण्यासाठी आपण कट मारतो त्याप्रमाणे मिरचीला एक साइडनेच कट करायचा आहे अशा प्रकारे। आणि चाकूने करू शकतात तुम्ही, विळीने करू शकतात, आपल्या सोयीनुसार आपण करा। तर अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण कट करून घेत आहोत। अगदी शेवटपर्यंत छान अशी कट करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मीठ, हळद आपल्याला घालता येईल आणि ती खराब होणार नाही लोणचं आपलं। आणि कट केल्यानंतर परत पाण्यामध्ये अशा प्रकारे धुवून घ्यायच्या मिरच्या आपल्या त्या कट केलेल्या। आणि अशा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या होत्या मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत। त्या धुतलेल्या मिरच्या कपड्यामध्ये व्यवस्थित पुसून गुंडाळून ठेवल्या होत्या, म्हणजे झाकून ठेवल्या होत्या, दडपून ठेवल्या होत्या, जेणेकरून। तर येथे अर्धी वाटी हळद घेतलेली आहे आणि 1 वाटी मीठ घेतलेलं आहे। तर ते मिक्स करून घेऊया छान असं। आणि मिक्स करून झालं व्यवस्थित, पाहू शकतात आपण एकदम छान मिक्स झालेलं आहे। तर आपल्या मिरच्या घेऊन पुसून घेतलेल्या आहेत एकदम छान अशा, त्याला ओलेपणा अजिबात राहिलेला नाही आहे। आणि पाहू शकतात अगदी तोंड उघडे होतात पहा। जर सकाळी धुवून कापून घ्यायच्या आणि कापल्यानंतर परत धुवून स्वच्छ कपड्यामध्ये झाकून दडपून ठेवून द्यायच्या एखाद्या दुरडीमध्ये, घमिल्यामध्ये। आणि मग संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे त्यांची तोंड अगदी छान अशी खुलतात, उघडे होतात, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये हळद मीठ भरणं अगदी सोपं जातं। त्यामुळे ती ज्या मिरच्या कट केल्यानंतर धुण्याची प्रोसेस आहे आणि दडपून ठेवण्याची ती त्यासाठी आहे, अगदी सोपं जातं मग आपल्याला मीठ मिरची मध्ये भरण्यासाठी। तर छान असं मीठ आणि हळद मिक्स केलेलं आपण अगदी मिरचीच्या कोपऱ्यात घालायचं आहे, जेणेकरून सर्व मिरचीच्या भागाला ते मीठ हळद लागेल आणि ते आपलं खराब होणार नाही। अशा प्रकारे कोपऱ्यापर्यंत व्यवस्थित हळद मीठ घालून घ्यायचं आहे। तर सर्व मिरच्यांमध्ये हळद मीठ घालून झालेलं आहे। अगदी थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, तेवढं मी परत घालणार, कारण की 1 किलो मिरची होती ही, त्यापैकी ज्या कवळ्या मिरच्या निघल्या त्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत, त्या लोणच्यामध्ये घातलेल्या नाहीत आणि घालायच्याही नाही, कारण की त्यांची चव छान नाही लागत लोणच्यामध्ये, कडवट लागते। तर उरलेलं जे मीठ आहे, मीठ हळद, त्यापैकी यामध्ये अशा प्रकारे बरणीमध्ये भरल्यानंतर वरून टाकायचे आहे, जेणेकरून ते अगदी छान मुरेल, आपल्या मिरच्या अगदी छान मुरतील त्यामध्ये।
आणि खराब होणार नाहीत. तर पाणी जे सुटलेलं होतं मिरच्यांना तेही आपण त्यामध्ये टाकून घेऊया, कारण मिठाचंच पाणी आहे ते. व्यवस्थित प्रकारे 2 बरण्यांमध्ये फुल भरलेलं आहे आपलं लोणचं आणि राहिलेलं मीठ हळद अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसं राहिलं शिल्लक, काय हरकत नाही, नंतर परत घालता येतात मिरच्या त्याच्या मिरच्यांमध्ये. तर पाहू शकता टेक्स्चर आपण. आणि आता यामध्ये आपल्याला उद्या लिंबू कापून टाकायचा आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही लगेच घालू शकता त्यामध्ये लिंबू कट करून. एक लिंबू पिळायचा आणि बाकीचे हवे असतील तेवढे कट करून घालायचे. आता यामध्ये आपण पाहू शकतात कालच्या मिरच्या जे लोणचं घातलेलं आपलं कसं झालेलं आहे. अगदी ओलावा आलेला आहे आणि त्यामध्ये मी 2च लिंब घेतलेले आहे. आपल्या आवडीनुसार आपण जास्तही घालू शकतात. आपल्या आवडीनुसार आंबट जितपत आपल्याला आवडत असेल तितपत घ्या. याच्यामध्ये टाका, फोडी द्या, डायरेक्ट टाका. एखादा लिंबू असं पिळून टाकायचं जेणेकरून त्या मिरच्यांनाही आंबटपणा त्या लिंबाचा लागतो आणि त्या चांगल्या प्रकारे मुरून त्या मिरच्यांचं तिखट जे असतं ते कमी होतं. त्यामुळे लिंबू असं पिळून टाकतात जेणेकरून मिरचीचं तिखट जास्त तिखटपणा असेल तर कमी होतो आणि लोणचं छान लागतं खाण्यास. तर अशा प्रकारे मी लिंबू पिळून त्या ज्या पिळलेल्या फोडी देखील त्यामध्येच टाकलेल्या आहेत आणि आपणास आवडत असतील तर न पिळताही काही फोडी लिंबाच्या करून यामध्ये टाकू शकतात आपण. त्या देखील अगदी सुंदर लिंबू लागतं, त्यामध्ये लिंबाचं लोणचं तयार होतं ते मिरचीमध्ये. आणि नंतर अशा प्रकारे मिक्स करायचं छान असं आणि 15-20 दिवस तरी मिरचीचं लोणचं केलेलं अशा प्रकारे हलवत जायचं रोज थोडं थोडं एक टायमिंगला. सकाळी हलवा उठल्या तर 25 डेज नंतर आपल्या मिरचीचं लोणचं कसं झालेलं आहे पाहू शकतात आपण. अगदी सुंदर झालेलं आहे. टेस्टी तर आहेच आहे, परंतु दिसायलाही टेक्स्चर पहा खूपच सुंदर दिसते. अगदी पाहता क्षणी खावासं वाटत आहे. तर नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका फ्रेंड्स. तर जे चॅनल